रामकृष्ण हरी. 1 लिटरपासून अर्धा किलो 8 दिवसातच तूप कसे तयार करायचे. तर 1 लिटरचा हा दुधाचा रतीब आहे माझ्याकडे. ते मी दूध गॅसवर उकळून घेतलेलं आहे. नंतर संध्याकाळी हे दुधाचं पातेलं फ्रीजला ठेवलं. मी दूध वापरलं आणि साई अजिबात काढली नाही, तसंच पातेलं फ्रीजला ठेवलं. दुसऱ्या दिवशी एक वाटीभर साई निघाली त्या दुधावरती आणि अशीच वाटी मिळून एक 8 दिवसाची साई एक पातेलं मोठं भरून साठली. त्यानंतर संध्याकाळी त्यामध्ये विरजण टाकून रात्रभर ती साई वरती ठेवली. फ्रीजमध्ये नंतर ठेवली नाही आणि छान असं ही साई इरजली गेली. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साई घेऊन थोडंसं पाणी घालून मिक्सरला हलवून घेतलं आणि पूर्णच हे जी साई साठलेली होती ती मिक्सरला हलवून घेतली आणि बघा छान पांढरे शुभ्र असे भरपूर काय झाले लोणी आले. नंतर ते लोणी एका पातेल्यामध्ये एका कढईमध्ये काढून घेतले. एकदम भरपूर लोणी तयार झाले आणि नंतर हे लोणी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ असं मिक्स करून धुवून घेतले. त्याच्यामुळं काय होतंय तुपाला वास येत नाही, म्हणजे चांगला वास येतो तुपाला. हे लोणी धुतल्यानंतर गॅसवर मी हे लोणी कडवायला ठेवले आणि एकदम मंद गॅसवर असं छान लोणी काय केले कडवून घेतले. एकदम उखळी येईपर्यंत चांगलं कडवलं. नंतर त्याला बघा कलरसुद्धा खूपच छान आलेला आहे या तुपाला आणि तूप कडकड वाजायचं बंद झालं की म्हणायचं तूप छान आपलं कडलं गेलं आहे. 1 लिटर दुधापासून सुद्धा भरपूर तूप तयार होते. फक्त त्यात दुधाचे आणि तुपाचे व्यवस्थित नियोजन केले की तूप तयार होते. हा डबा अर्धा किलोचा आहे बघा. पूर्ण 8 दिवसामध्ये हा अर्धा किलोचा डबा तुपाने भरलेला आहे आणि भरपूर तूप झालेला आहे आणि एकदम खमंग वास असा तुपाचा येतोय. पूर्ण घरभर सुटलेला आहे हा वास तुपाचा. त्याच्यामुळे असे तूप आपण स्वतः घरी तयार करू शकतो. विकतच्या तुपापेक्षा कधीही घरचं एकदम छान साजूक तूप असं चवीला लागत